हाय गाईज, तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी स्वागत करते। तर आज आपण सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ पाहणार आहोत। आणि साध्या भूतकाळामध्ये आपण प्रश्नार्थक वाक्य म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। तर सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ। ओके, तर साधा भूतकाळ याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत? तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य। ओके, तर याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला म्हणजे स्ट्रक्चर पाहिजे। स्ट्रक्चर आपण तयार केलेला आहे। तर आपण जर प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं असेल तर स्ट्रक्चर म्हणजे फॉर्म्युला, त्याच्यानुसार आपण वाक्य तयार करत असतो। ओके, तर स्ट्रक्चर समजून घेऊया। डीड हे काय आहे? भूतकाळी रूप। म्हणजे सिंपल पास्ट टेन्स मध्ये निगेटिव्ह असेल, इंटरोगेटिव्ह असेल, इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह जर सेंटेन्स असेल तर आपल्याला डीड वापरावं लागतं। ओके, तर डीड प्लस सब्जेक्ट। सब्जेक्ट काय आहे? तर कर्ता। ओके, कर्ता प्लस वर्ब। हे महत्त्वाचं आहे की वर्बचा फर्स्ट फॉर्म आपल्याला ह्या वाक्यामध्ये वापरावा लागतो। प्लस ऑब्जेक्ट। स्ट्रक्चर समजला का तुम्हाला? डिड यू अंडरस्टँड? ओके, तर मी काही इथं प्रश्नार्थक वाक्य घेतलेलं आहेत मराठीमधून। ओके, आता आपल्याला ह्या मराठीमधून जर वाक्य घेतल्याचे आपल्याला इंग्लिशमधून तयार करायचे, ते मी करून तुम्हाला दाखवते की इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कसे तयार करतात। ओके, तर मी फर्स्ट वाक्य घेतलेलं आहे। ओके, फर्स्ट वाक्य पाहूया। आम्ही पुस्तक वाचले का? आम्ही पुस्तक वाचले का? त्याला आपल्याला इंग्लिशमध्ये करायचं आहे, तर कसं होईल? डीड सब्जेक्ट घ्यायचा आहे आम्ही। सब्जेक्ट काय आहे? आम्ही। आम्हीसाठी काय येईल? वी। Did we read a book? प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं। Did we read a book? आम्ही पुस्तक वाचले का? सेकंड वाक्य बघूया। ते क्रिकेट खेळले का? ते क्रिकेट खेळले का? Did they play cricket? ते क्रिकेट खेळले का? Did they play cricket? ओके, Did they play cricket? थर्ड वाक्य बघूया। रेखा मुंबईला गेली का? रेखा मुंबईला गेली का? Did रेखा go to मुंबई? रेखा go to मुंबई। रेखा मुंबईला गेली का? फोर्थ वाक्य बघूया। तो शाळेत गेला का? तो। Did आता तो साठी काय येईल बरं? तो म्हणजे ही। तो did he go to school? ओके, तो शाळेत गेला का? Did he go to school? फिफ्थ वाक्य बघूया। ती बाजारात गेली का? ती बाजारात गेली का? आता तो साठी आपण ही वापरले। आता ती साठी काय वापरणार? Did she आता काय घ्यायचं? वर्ब go to market? ती बाजारात गेली का? Did she go to market? ओके, तर आज आपण सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ याच्यामधले काही इंटरोगेटिव्ह सेंटेन्स पाहिलेले आहेत। तर अशा प्रकारे डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब, वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, हे काय आहे? प्रश्नार्थक वाक्य बनवायसाठी स्ट्रक्चर म्हणजे फॉर्म्युला दिलेला आहे। याच्यानुसार आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बनवतो। ओके, तर अशा प्रकारे आज आपण सिंपल पास्ट टेन्स मधले काही इंटरोगेटिव्ह वाक्य पाहिलेले आहेत। तर इथंच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।
Audio Jungle.